नमस्कार मंडळी. मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग जंगलातील चमत्कारी मुलगी आणि पारस यांची कथा सांगूयात. याचा पुढचा भाग ऐकायची उत्सुकता आहे ना? तर आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं, पारसला जंगलातील एक तंत्रविद्या करणारी मुलगी त्या ठिकाणी त्रास देते आणि त्या त्रासापासून वाचण्याकरता या ठिकाणी ते पारस आणि त्याचे ते मिस्त्री काका आश्रमामध्ये एका साधूबाबाला जाऊन भेटतात. साधूबाबा त्याच्यावर असणारी जी शक्ती आहे पारसकडे ती पाहून अचंबित होतात आणि सांगतात, बाळा पारस, तुला घाबरण्यासारखं काही एक कारण नाही. कारण तुझ्यामध्ये एक अशी काही चमत्कारिक शक्ती, अद्भुत शक्ती आहे की त्या शक्तीमुळे सर्वजण तुझ्याकडे आकर्षित होतात. पुण्यात्मे आकर्षित होतात, दुष्टात्मे आकर्षित होतात, भूत पिशाच, यक्षिणी, डंकिनी, त्यानंतर चुडेल आणि तांत्रिक मांत्रिक हे सुद्धा तुझ्याकडे आकर्षित होत असतात. कारण ती शक्तीच तुझ्याकडे तेवढी अद्भुत आहे. आणि बाळा, तू घाबरू नको. ती शक्ती तुझं सर्वस्वी या ठिकाणी रक्षण करत असते. तुला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी धोका होणार नाही. परंतु पारसच्या मनामध्ये भीती असते आणि त्या काकांच्याही मनात भीती असते. आणि काका त्या ठिकाणी बाबांना विनंती करतात, बाबा आपण या पारसला यातून काहीतरी तंत्रमंत्र या ठिकाणी भरून द्या, तुम्ही एखादी पेटी द्या. असं ज्यावेळेस बाबा त्या ठिकाणी ते काका सांगतात, त्यावेळेस ते आश्रमातील बाबा पारसला एक पेटी भरून देतात आणि सांगतात, ही सदैव तुझ्या पाकिटामध्ये ठेव, जेणेकरून दुष्ट आत्मे तुला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. परंतु भूतपिशाच्यापासून तुझं रक्षण नक्की करेल ही पेटी, परंतु माणसापासून मात्र रक्षण करणार नाही. तांत्रिक मांत्रिक जर काही असतील तर त्यांच्यापासून मात्र तुला स्वतः त्या ठिकाणी तुझं रक्षण करावं लागेल, असं ते साधूबाबा त्या ठिकाणी पारसला सांगतात. पारस मान्य करतो आणि त्या ठिकाणी आपल्या साईटवर कामाला निघून जातो. असंच त्याचं साईटवरचं काम चालू असतं. दुसऱ्या साईटवर त्याला जायचं असतं. रमेश ठेकेदारांनी त्याला पार्टनर बनवून घेतलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी कामाचा व्याप पारसचा खूप वाढलेला असतो. एकाच वेळेस त्याला 4-4 साईट पाहाव्या लागतात. दुपारच्या वेळेस दुसऱ्या साईटवर जाण्याकरता पारस आपली बुलेट गाडी घेऊन निघतो. काकांना सांगतो, काका मी पुढच्या साईटवर जात आहे. तेव्हा काका त्याला सांगतात, बाळा सावध जा, एखाद्या मुलालासोबत घेऊन जा आणि उशीर जर झाला तर इकडे येण्याचा प्रयत्न करू नको, त्याच साईटवर तू त्या ठिकाणी मुक्काम कर. पारस मान्य करतो आणि मग एकटाच त्या गाडीवर जातो दुसऱ्या साईटवर जायला त्याला 2-2.5 तासाचा अवधी लागतो. तोपर्यंत त्या ठिकाणी कामगार सुट्टी करण्याच्या तयारीमध्ये असतात. सुट्टी होते कामगारांची आणि त्या साईटचा जो इन्चार्ज मुकादम असतो तो धावतच पारसकडे येतो. पारसला ऑफिसमध्ये घेऊन जातो आणि त्या कामाचा सर्व रिपोर्ट त्या ठिकाणी अहवाल पारस पुढे ठेवतो. पारस हिशोब किताब त्या ठिकाणी पाहण्यात एवढा मग्न होतो की त्याला वेळेचं भान राहत नाही आणि साधारणतः रात्रीचे 9-9:30 वाजतात. तेव्हा तो इन्चार्ज पारसला सांगतो, साहेब अगोदर जेवून घ्या तुम्ही, नंतर हिशोब किताब होत राहील आणि आज मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, या ठिकाणी मुक्काम करा. पारस देखील त्याची विनंती मान्य करतो. जेवण आलेलं असतं पारससाठी. आता पारस म्हणजे त्या ठिकाणचा बॉसच आहे, रमेश ठेकेदारानंतरचा सेकंड बॉस. त्याची अवभगत या ठिकाणी तो इन्चार्ज खूप चांगल्या प्रकारे करतो. ड्रिंक्स वगैरे देखील ऑफर करतो, परंतु पारस नम्रपणे ड्रिंक्सला नकार देतो आणि त्या ठिकाणी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत त्या ठिकाणी पारस जेवू लागतो. जेवण एवढं काही पोटभर होतं त्याचं पारसचं की पारसला सुस्ती यायला लागते आणि हिशोबाचं राहिलेलं अर्धवट काम तसंच बाजूला ठेवून पारस त्या ऑफिसमध्ये असलेल्या त्या सोफ्यावरती आराम करतो. जेव्हा पारसला जाग येते तेव्हा रात्रीचे साधारण 12 वाजलेले असतात आणि पारसच्या रूममध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्याने आवाज येऊ लागतो. जणू काय 2 ढगं एकमेकावर गडगडाट करावेत असा गडगड आवाज त्या ठिकाणी येऊ लागतो. पारस डोळे उघडून पाहतो तर एक भला मोठा काळा भिन्न त्या ठिकाणी शैतानासारखा असणारा माणूस पारसच्या दृष्टीस पडतो. पारस अतिशय घाबरतो. तेव्हा तो माणूस मात्र त्या ठिकाणी पारसला, तो पिशाच भूत शैतान जो कोणी होता, आपल्या तोंडावर बोट ठेवून पारसला शांत राहायला सांगतो आणि पारसकडे जवळ येण्याचा प्रयत्न करतो. तो जो काही बोलताय, ज्या भाषेमध्ये बोलतो, ही भाषा पारसला समजत नव्हती आणि तो पारसला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागलेला असतो. पारसला मनातून त्या शैतानाची भीती वाटायला लागते. शेवटी तो शैतान हळूहळू एक पाऊल पुढे टाकत पारसच्या त्या सोफ्यापर्यंत जाऊन पोहोचतो.
जोच त्या सोफ्याला त्या शैतानाचा स्पर्श होतो त्याला एखादा विजेचा झटका बसावा अशाप्रमाणे तो आपला हात मागे घेतो आणि 4 पावले मागे सरकतो आणि आश्चर्यचकित होऊन पारसकडे पाहू लागतो. पारसच्या लक्षात येतं की बाबा हा या ठिकाणी मला माझं काही नुकसान करण्याकरता आला होता की काय, आणि याला कसला या ठिकाणी झटका बसला आणि हा मागे सरकला. नक्कीच या माझ्याजवळ असणाऱ्या शक्तीमुळेच याला या ठिकाणी हा त्रास झालेला आहे. तेव्हा पारस विचार करू लागतो आणि मग त्याला आठवतं की त्या आश्रमातील साधूबाबांनी आपल्याला एक पेटी दिलेली आहे आणि हा त्या पेटीचाच प्रभाव आहे. हे लक्षात आल्यानंतर पारस थोडा निश्चित होतो, परंतु मनातील भीती मात्र काही कमी होत नाही. असंच पारस त्याच्याकडे पाहत राहतो, तो पारसकडे पाहत राहतो. तो पारसला काहीतरी आपलं गाऱ्हाणं सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु पारसला त्याची भाषा समजत नाही. असं करता करता पहाटचे 4 वाजतात. पारसच्या डोळ्याला डोळा लागत नाही आणि तो रात्रभर तो शैतान होता. पारसजवळ येण्याचा प्रयत्न करायचा, परंतु त्याला तो झटका बसला की परत मागे सरकायचा. जेव्हा पहाटचे 4 वाजले तेव्हा मात्र पाय आपटत तो शैतान त्या ऑफिसच्या बाहेर निघून जातो. तरी देखील पारसला झोप येत नाही. पारस विचारच करू लागतो की माझ्या मागं आता हे काय नवीन संकट उभं राहिलेलं आहे. आश्रमातल्या बाबांनी ते सांगितलेलं आहे की माझ्या अंगामध्ये जी काही शक्ती आहे त्या शक्तीमुळे माझ्याकडे सर्वजण आकर्षित होतात, परंतु ह्या वाईट शक्ती माझा काही अपाय करू शकत नाहीत, मला काही नुकसान करू शकत नाहीत. मग त्यांना माझ्याकडे येण्याचं कारण काय आहे, कशासाठी माझ्याकडे त्या शक्ती येत असतील, याच विचारामध्ये पारस त्या ठिकाणी त्या सोफ्यावर लोळू लागतो. असं करता करता सूर्योदय होतो. सूर्यकिरण ज्यावेळेस त्या ऑफिसमध्ये पडतात तेव्हा पारस ऑफिसचं दार उघडतो आणि बाहेर येऊन पाहतो तर सर्व मजूर उठलेले असतात. आपापल्या कामाच्या काही गडबडीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येकजण आपलं आवराआवरी करू लागला असतो. पारस इन्चार्जला बोलवतो आणि सांगतो की मला आता दुसऱ्या साईटवर जायचं आहे, तेव्हा तुझं या ठिकाणचं काम तू व्यवस्थित चालू ठेव. असं बोलून चहा वगैरे घेऊन पारस बुलेटवर स्वार होऊन आपल्या पूर्वीच्या साईटवर येतो. पूर्वीच्या साईटवर आल्यानंतर त्या ठिकाणी सर्वप्रथम काकांना भेटतो. त्या साईटवर जायला देखील पारसला 10-11 वाजतात. तोपर्यंत साईटचं काम सुरू झालेलं असतं. काका देखील कामावर निघून गेलेले असतात. पारस धावतच काकाकडे जातो, काकांना बोलावतो. काका काम सोडून पारसजवळ येतात आणि विचारतात, काय झालं बेटा, का बरं एवढा घाबरलास तू? तेव्हा पारस काकांच्या हाताला धरून आपल्या त्या ऑफिसमध्ये घेऊन जातो. त्यांना बसवतो त्या ठिकाणी आणि मग रात्री घडलेला सर्व प्रकार काकांना सांगू लागतो. काका म्हणतात, चल आपण परत आणखीन एक वेळ त्या आश्रमामधील बाबांकडे जाऊया आणि त्यांना सांगूया असा प्रकार का बरं होऊ लागला आहे. दोघेजण परत बुलेटवर स्वार होऊन आश्रमामध्ये त्या ठिकाणी बाबांची भेट घेतात. तेव्हा बाबा त्यांना बाहेरच थांबवतात आणि आपल्या आश्रमामध्ये जाऊन गंगाजल आपल्या हातामध्ये घेऊन येतात. कमंडलूमधील गंगाजल दोघांच्या अंगावर शिंपडून दोघांना पवित्र करतात आणि मग आपल्या आश्रमामध्ये ते साधू बाबा पारसला आणि त्या काकांना घेऊन येतात. त्यांना चटईवर बसून बाबा सांगू लागतात, पारस आता हे तुला सहन करावंच लागणार आहे, कारण तुझ्याजवळ जी चमत्कारी शक्ती आहे त्या शक्तीकडे हे सर्वजण आकर्षित होत असतात. दुष्टात्मे होतात, तांत्रिक मांत्रिक देखील होतात आकर्षित, कारण त्यांना ती शक्ती हस्तगत करून घ्यायची असते आणि तुझ्या शरीरामध्ये ती शक्ती आहे ती त्यांना तशी सहजासहजी हस्तगत होणार नसते. म्हणून या ठिकाणी तुझा काहीतरी अपाय करू शकतात. दुष्ट आत्मे तुझा अपाय करणार नाही, परंतु तुला भीती जी आहे तांत्रिक मांत्रिकाकडून मात्र भीती निश्चित आहे आणि त्यांच्यापासून तू तुझं कसं रक्षण करू शकतो हे तू पहा बाळा. भूतापासून मात्र मी तुझं नक्कीच या ठिकाणी रक्षण करेन. असं सांगून त्या ठिकाणी बाबा त्यांना बसवतात. परत आणखीन काही त्याच्यावर झाडफूक करतात आणि सांगतात, इथून पुढं तुला वरचेवर सावध राहावं लागेल पारस. आता रात्रीच नाही दिवसात देखील अशा काही शक्ती तुझ्याकडे आकर्षित होतील, तुला दिसायला लागतील, परंतु तू मात्र बिलकुल त्यांना घाबरू नको. त्यांचे ते गाऱ्हाणे तुझ्याकडे सांगण्यासाठी येत असतात. त्यांचे काही जर समस्या असतील आणि तुझ्याकडून सोडवण्यासारखे असतील तर त्या समस्या देखील त्यांच्या सोडवण्याचा तू प्रयत्न करत जा. पारस त्या ठिकाणी मान्य करतो सर्व गोष्टी आणि आता आपल्याला जीवनामध्ये हे सर्व काही आता किती दिवस चालणार आहे याचा विचार पारस करू लागतो. आपल्या साईटवर येतो. मनोमन आपल्या ऑफिसमध्ये बसून ती जंगलातील जी रहस्यमय मुलगी सुरुवातीला भेटली होती, जिनं अप्सरा आपण तिला म्हणतो, तिनं जी अद्भुत शक्ती आपल्याला दिली होती तिचाच आठवण या ठिकाणी पारस करू लागतो आणि पारस तिचा स्मरण करून तिला प्रार्थना करणार असतो की बाई तू जी काही मला शक्ती दिलेली आहे कृपा करून तुझी ती शक्ती काढून घे आणि माझा मात्र पूर्वीसारखं सामान्य माणसासारखं जीवन जगू दे. असाच विचार त्या ठिकाणी पारस करत असतो. परंतु त्या मुलीनं सांगितलं असतं की मी किमान तुला 1 महिनाभर तरी पारस भेटणार नाही.
आणि मग पारस परत दुसऱ्या साईटवर निघून जातो. असं त्याला प्रत्येक साईडला जावं लागत असतं. प्रत्येक साईडला जात असतेवेळेस त्याच्या मोटरसायकलच्या अवतीभोवती देखील त्या ठिकाणी काही शैतान, काही पिशाच्च, काही प्रेतात्मे त्या ठिकाणी धावायचे हे पारसला दिसू लागतात. परंतु पारसच्या जवळ ते येत नव्हते. असं करत 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 एक दिवस दुसऱ्या साईटवर पारस झोपलेला असतो आपल्या ऑफिसमध्ये. आणि बरोबर हे जे अद्भुत चमत्कार पारसच्या जीवनामध्ये घडतात ते रात्री 12 ते सकाळी 4 वाजेपर्यंत. अशा प्रकारचे दुष्ट आत्मे देखील आणि पुण्य आत्मे देखील त्याच्याजवळ यायचे. ज्या दुसऱ्या साईडच्या ऑफिसमध्ये पारस झोपलेला असतो, रात्री 12 वाजता बरोबर त्याच्या ऑफिसचं दार त्या ठिकाणी टाक 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 असं वाजायला लागतं. तेव्हा पारस डोळे उघडतो, जागा होतो आणि विचार करू लागतो, यावेळेला कोण आला असणार आहे. तेव्हा बाहेरून आवाज येतो, पारस, पारस दार उघड, मी आहे. पारस आवाज ओळखण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम तर त्याला वाटतं जी तांत्रिक मुलगी जी होती, जिनं बुलेट आपली त्या ठिकाणी पळवली होती, तीच तर मुलगी या ठिकाणी आपला शोध घेत आली नाही ना. परंतु आवाज तिचा वाटत नाही. मग आपली मैत्रीण आहे का जंगलातील अप्सरा, तिचा देखील आवाज वाटत नाही. आवाज मात्र या ठिकाणी नवीनच पारसच्या कानावर पडतो. पारस गोंधळून जातो आणि पारस काय दार उघडायला तयार होत नाही. ती वारंवार त्या ठिकाणी पारसला हाका मारत असते, पारस, मी तुझं भलं करण्याकरता या ठिकाणी आलेले आहे आणि मला जंगलामध्ये जे बाबा होते, ज्यांनी तुला प्रत्येक वेळी सावध केलेलं आहे, त्या बाबांनीच सांगितलं मला की तू या ठिकाणी पारसच्या मदतीला धावून जा, कारण पारस या ठिकाणी संकटात आहे, गोंधळली त्याची मनस्थिती आहे, त्याला सावर, अशा प्रकारचं बाबांनी मला सांगितलेलं आहे. असं जेव्हा ही मुलगी पारसला सांगते तेव्हा मात्र पारस हळूच दार उघडतो. दार उघडल्याबरोबर थंड हवेचा झोका त्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये येतो. परंतु मुलगी काही त्याला दिसत नाही आणि थोड्या वेळानंतर जे पांढरा शुभ्र त्या ठिकाणी धूर आलेला असतो, त्या धुरातून एक सुंदर अशा मुलीची मूर्ती त्या ठिकाणी तयार होते. मुलगी त्या ठिकाणी साक्षात प्रगट होते त्या धुरातून आणि त्याची जी मैत्रीण होती त्यापेक्षा कितीतरी पटीनं सुंदर असणारी ही दुसरी मुलगी देखील त्या ठिकाणी पारसच्या समोर हात जोडून उभी राहते. तर मित्रहो, ह्या पारसच्या जीवनामध्ये अशा कित्येक घटना येणार आहेत आणि पारसचं कशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक संकटाचा सामना करावा लागणार आहे आणि पारसचं भाग्य कसं उदयाला येणार आहे, ह्या कथा जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर हा कथा भाग खूप मोठा आहे. याचे कमीत कमी आणखीन 10-12 एपिसोड शिल्लक आहेत, ते या ठिकाणी मला सादर करावे लागतील. जर आपल्याला खरोखरच या कथेमध्ये रस असेल, ऐकायची इच्छा असेल तर मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला देखील प्रोत्साहन मिळेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून सर्वप्रथम माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. या ठिकाणीच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.